माझ्या मुलाचं नाव वेगळंच असतं। आज शाळेमध्ये कॅलेंडरमध्ये पुरी भाजी होती, तर चला म्हटलं पुरी भाजी बनवूत। तर पुऱ्या बनवूत आणि आलूची भाजी बनवूत म्हटलं, पण तो नाही म्हटला, मला भेंडीची भाजी। मी म्हटलं अरे पुऱ्यासोबत भेंडीची भाजी कोण खातं? तर मला खायचं आहे मम्मा म्हटला। बरं ठीक आहे म्हटलं। पटापट तिथे सकाळी उशीर झाला होता उठायला, थंडीमुळे उठावंसंच नाही वाटते। पटापट इथे पीठ मळून घेतलं। पिठामध्ये फक्त मी इथे थोडंसं रवा टाकला होता, वरून तेल टाकून नंतर पाणी टाकून मळून घेतलं होतं। आणि छान असं घट्ट पीठ मळायचं, पातळ मळायचं नाही। आणि अशा प्रकारे लाटून मी पुऱ्या काढलेल्या आहेत। तोपर्यंत इकडे भेंडीची भाजी करूची असतो, पीठ छान माझं भिजलं होतं म्हणून छान असं लाटण्यात पण येते। आणि छान पुऱ्या पण काढल्या होत्या। इकडे तेल पण तापायला ठेवलं होतं आणि भरपूर साऱ्या पुऱ्या पण बनवून घेतल्या होत्या। आता गरम गरम तेलामध्ये टम्म अशा पुऱ्या आपल्याला तळायच्या आहेत। तर एक पुरी टाकलेली आहे, आपण पाहूयात। तर पाहू शकताय माझी पुरी टम्म फुगलेली आहे। जेव्हा आपण काय करतो ना आणि ते छान पार पडल्यानंतर ना खूप आनंद होतो। तर मलाही तसा झालेला आहे, मस्त अशा पुऱ्या फुगलेल्या आहेत। माझ्या मुलांना फुगलेल्या पुऱ्या खूप आवडतात, म्हणून मला फुगायलाच पाहिजे पुऱ्या, म्हणून मी प्रयत्न करत असते। तर पाहू शकताय सगळ्या पुऱ्या मस्त अशा फुगल्या होत्या आणि पूर्ण पुऱ्या ज्या आहेत त्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि एकदम कुरकुरीत अशा तयार झालेल्या आहेत। पाहू शकताय किती मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत। भरपूर साऱ्या मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। टिफिन बांधणार आहे, तर मुलाला मी भेंडीची भाजी आणि मस्त पुऱ्या दिलेल्या आहेत आणि लाडूचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। मुलांसाठी खूप पौष्टिक लाडू आहेत हे। तर एक लाडू ठेवलेला आहे टिफिनमध्ये आणि मुलीला माझ्या मी ऑरेंज दिलेले आहेत। तर त्याला ऑरेंज बिलकुल आवडत नाहीत आणि माझ्या मुलीला खूप आवडतात, म्हणून तिच्या टिफिनमध्ये मी ऑरेंज दिलेला आहे। तुम्ही अशाच प्रकारे नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जाता जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।